समोर आहे फलंदाज प्रतीक विशे. हिअर वी गो. पहिल्याच बॉलवर थोडासा इम्प्रोवाइज पद्धतीनं शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट झालाय बॅटर. खोलवर टप्प्याचा बॉल होता हा. फुलर लेनचा चांगला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आणि स्वतःशीच निराश दिसलाय फटका खेळल्यानंतर प्रतीक विशे. जसा फटका खेळायचा होता खरं तर तसा खेळू शकलेला नाही आहे. बॅट आणि बॉलचा संपर्कच पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे या प्री क्वार्टर फायनल सामन्याला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी उजव्या इष्टीच्या जवळून बॉल निघून गेलाय. आणखी एक चांगला बॉल. पुन्हा बॅटर बीट होतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल. दोन जबरदस्त अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या समोर पहिल्याच षटकामध्ये उभे ठाकलेले दिसत आहेत. गोलंदाज जयेश शेलार आणि फलंदाज सध्या प्रतीक विशे. नॉन स्ट्रायकर सेंडला जयेश विशे सलामीवीराच्या भूमिकेत आपण त्याला बघतोय या मॅचमध्ये. दोन्हीही मातब्बर संघ आहेत पीटीसीचे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला संपर्क झालाय चेंडू आणि बॅटमध्ये चांगला फटका. स्विच हिटचा वापर, गॅपमधून बॉल पाठवलाय. स्क्वेरिश थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधून गॅप शोधला. पहिला चौकार या सामन्याचा प्रतीक विशेच्या बॅटमधून. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे चेंडू आपल्याला लाभलेले आहेत त्यासाठी महत्त्वाचं सौजन्य मिळालेलं आहे. आकाश जाधव यांचं. सिद्धी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आकाश जाधव आपले देखील विशेष आभार. ऑन साईडला उडवलाय बॉल. वेकेंट एरियामधून बॉल चाललाय स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक दणदणीत चौकार. प्रतीक विशे भन्नाट फॉर्ममध्ये आहे या हंगामामध्ये. ह्या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याची बॅट तळपली आहे. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल केलं पण आता पलटवार सुरू झालाय. पुन्हा एक स्विच हिटचा सुंदर फटका. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा हा तिसरा चौकार. मागच्या मॅचमध्ये देखील सलग 3 चौकार ठोकण्याचा पराक्रम केला होता प्रतीक विशेनं आणि पुन्हा एकदा त्याने तेच करून दाखवलेलं आहे. अप्रतिम बॅटिंग. ही चुरस अपेक्षित होतीच क्रिकेट रसिकांना. धावसंख्या बिनबाद 12. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज जयेश. फुलटॉस आहे यावेळेला. मोठा फटका. स्विंग केला चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम षटकार. दिसतोय. पहिले 2 चेंडू चांगले होते. पहिल्या 2 बॉल्सवर गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं परंतु तदनंतर जसा पहिला चौकार आला त्यानंतर मात्र आत्मविश्वास दुणावताना दिसलेला आहे फलंदाज प्रतीकचा आणि तदनंतर मात्र प्रत्येक बॉल त्याने चांगला खेळून काढलेला आहे. मोठमोठे फटके पाहायला मिळाले. 3 चौकार आणि 1 षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. वाफाळी बी संघाची धावसंख्या बिनबाद 18. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज रितेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती रितेशकडून या आधीच्या सामन्यामध्ये. कमबॅक करावं लागणार आहे इकडे चेरोबा स्पोर्ट्स. वाशेरी संघाला टॉस जिंकून ते प्रथम फिल्डिंग करतायत. शॉर्ट ऑफ लेन बॉल स्वतःभोवती गिरकी घेतली. हुक केलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. बॉल चाललाय लॉंग लेगला. डीपमधून फिल्डर पोहोचतोय. चांगली फिल्डिंग. फेक होईल तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची मुभा होती त्या ठिकाणी फलंदाजाकडे. बॅटच्या मधोमध जर हा फटका लागला असता, बॉल लागला असता तर चांगला रिझल्ट पाहायला मिळाला असता परंतु बाउन्स चांगला होता. बॉलमध्ये थोडीशी टॉपेज होती. 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय फलंदाज जयेश विशेनं. एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डरच्या हातात होता बॉल परंतु मिसफिल्ड.
फायदा घेतलाय फलंदाजांनी. एक क्विक सिंगल येथे कंप्लीट करतायत. सिंगलच्या जोरावर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 21 वर. चांगला स्कोर. फक्त 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही 10 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक. बिग हिट केला ऑन साइडला. मिमटोला वज्र ठेवला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. फ्रॉम द बॅट ऑफ प्रतीक विशे. अगदी त्याच्या रडारमध्ये टाकलेला बॉल होता. आणि हे तर असं आहे की अगोदरच आग लागलेली आहे आणि त्यामध्ये गोलंदाजाने रॉकेल ओतण्याचं कार्य केलंय. अशा प्रकारची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागणार आहे. तेव्हाच इथे विकेट मिळताना दिसेल किंवा प्रतीकला शांत ठेवलं जाऊ शकतंय. धुवाधार बॅटिंग. 6 धावांनी धावसंख्या गरुड झेप घेताना दिसते. धावून पोहोचली आहे 27 वर 27. सुरेख बॉल. चोख प्रत्युत्तर. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय प्रतीक विशेचा गोलंदाज रितेशनं. ग्रेट कमबॅक. कराचं चोख प्रत्युत्तर त्याने दिलंय. वेगवान बॉल. फुलर लेनचा चेंडू होता आणि अगदी मिडल स्टिकला धडक देणारा हा बॉल अराउंड द लेग्स त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. काठी काढली आहे गोलंदाज रितेशनं. पहिला धक्का बसलाय प्रतीकच्या रूपात. मात्र चांगली बॅटिंग, दमदार बॅटिंग केल्यानंतर बाद झालाय. 24 धावांचं योगदान प्रतीकनं आपल्या टीमला दिलं. वाफाळे बी संघाची धावसंख्या फलकावर 27 एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रथमेश विशे. हे सगळे विषय जे आहेत ते विशेष कामगिरी करणारे खेळाडू आहेत आणि ह्या हंगामामध्ये विशेषतः त्यांनी फारच जबरदस्त खेळ सादर केलेला आहे. एक दहशत निर्माण झालेली आहे. जय गणेश वाफाळे बी संघाची देखील आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील असे खेळाडू आहेत ज्यांची फक्त पडघा टेनिस क्रिकेट नाही तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील दहशत आहे. विशेषतः महेंद्र माघे. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग महेंद्रला देखील करावी लागेल असं वाटतंय. टार्गेट मोठं सेट करताना दिसतोय प्रतिस्पर्धी संघ. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रितेश. बॅक ऑफ लाईन दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड पॉईंटला बीट करू शकला नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर, मात्र फेक केलेली नाही. सिंगल तिथे कंप्लीट गेली आहे. सिंगलच्या जोरावर स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे नवीन बॅटर प्रथमेशनं. संघाची धावसंख्या 28 एका गड्याच्या मोबदल्यात. सध्या दुसरे षटक प्रगती पथावर. जिंकणारा संघ आजच्या शेवटच्या मॅचमध्ये अर्थात क्वार्टर फायनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. किंग्स 11 खानिवली संघाविरुद्ध त्यांचा सामना असेल. कालचा दिवस विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाच्या नावावर राहिलाय. दुरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विकेट कीपर महेंद्र चेंडू खाली आणि फलंदाज बाद. जयेश बिशे बॅक टू डगआउट. जे AM आज आनंद देखील आहेत आणि मिलिंद देखील आता उपस्थित झालेले आहेत. स्वागत आहे आपलं मिलिंद कांबेरे. आजचा हा सुपर संडे आहे. दुसरा दिवस या स्पर्धेचा. अतिशय देदीप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा आपल्यासमोर रंगतोय. स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक 20-25. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या आहे 28. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा फलकावर होत्या. दुसरं षटक चांगलं पाहायला मिळालं. रितेशनं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. 10 धावा देत 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत. दोन्ही सलामीवीरांचा अडसर त्याने दूर केलाय आणि आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पोहोचलाय फलंदाज आतिश. मला वाटतं आज आकाश संघात नाहीये, जो एक सलामीवीराची भूमिका नेहमीच पार पाडत आलेला आहे आणि चांगला बॅटर आहे आकाश. आतिशला संधी मिळते वारंवार
आजच्या या दिवसामध्ये. स्ट्राईक प्रथमेशकडे. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी उज्ज्वल. पहिलाच बॉल कट होऊन बाहेर निघाला. लेग कटर थोडासा वेगवान आला. गोलंदाजाने थोडासा उशीर केला फटका खेळण्यासाठी. खरं तर चेंडूचा पाठलाग करत होता. जोरदार स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न झाला शेवटच्या क्षणाला, परंतु बॉल बॅट्समनला बीट करून विकेटकीपरच्या हातात. आणि उज्ज्वल एक असा गोलंदाज आहे ज्यानं नेहमीच चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. जास्त दूर टाकण्याचा प्रयत्न यावेळेला सोडून दिलाय, कारण बॉल खेळपट्टीच्या देखील बाहेर आहे. इट्स अ नो बॉल. सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की वाईटचा इशारा येईल, परंतु खेळपट्टीच्या रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडूची पिचिंग होती आणि त्यामुळेच पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल आहे म्हणजेच आता फ्री हिट देखील असणार आहे. मोठा फटका येईल का? फ्री हिट. बिग हिट. बॉल चाललाय लॉंग लेगला. फिल्डर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून पोहोचतोय. चांगली फिल्डिंग. सीमारेषेलगत बॉल फेकलाय देखील विकेट कीपरच्या हातात. येथे दोन्ही गाड्या एकाच रुळावर दिसत आहेत आणि आता पंच सांगतायत की दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न झालेला आहे तो फेअर प्रयत्न नाही, त्यामुळे ते फलंदाज बाद देखील नसेल आणि एकच धाव मिळणार आहे. स्ट्राईक जी घ्यायची होती खरं तर प्रथमेशला स्वतःकडे, त्याला ती घेता येणार नाहीये. स्ट्राईक असेल नवीन बॅटर आतिशकडे. एक धाव येथे जरूर मिळाली. एका धावेच्या मदतीनं वाफाळे बी संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 रन्स. आतिश डावखुरा फलंदाज आणि त्याच्यासाठी खरं तर परिस्थिती नंदनवन आहे, कारण ऑन साईडला त्याच्यासाठी चांगले वारे वाहत आहेत. वाऱ्याच्या दिशेनं फटका जर केला तर तिकडे चांगल्या धावा मिळू शकतात, पण गरजेचं नाही की तिकडेच फटका खेळला तर धावा मिळतील. ऑफ साईडला देखील तो धावा काढू शकतो आणि गोलंदाज कसा चेंडू टाकेल यावर देखील बरंच काही अवलंबून असतं. राऊंड द विकेटनं बघा बॉल बघा किती छान आहे. फुलर लेनचा बॉल, वेगवान बॉल, बीट करून गेलाय बॅटरला. उज्ज्वलकडे हे बुद्धी चातुर्य आहे. वेगात कसा बदल करायचा, कुठला चेंडू कुठल्या गोलंदाजाच्या विरोधात कुठल्या लेंथवर टाकायचा चांगल्या प्रकारे ठाऊक आहे त्याला. ओ फुल टॉस होता मात्र मिस हिट. बॉल हवेत आहे. टॉपेज लागली आहे. वेकेंट एरियामध्ये बॉल चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आता पोहोचतोय बॉलवर. तोपर्यंत एकच धाव तिथे घेतली गेलेली आहे. फुल टॉसचा पूर्ण लाभ घेता आला नाहीये फलंदाज आतिशला. निश्चित रूपाने या बॉलवर 6 धावा लिहिलेल्या होत्या, परंतु त्या वाचता आलेल्या नाहीत फलंदाजाला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वर. फक्त आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे जय गणेश वाफाळे बी संघाच्या डावामध्ये. चांगली गोलंदाजी खरं तर आतापर्यंत झाली. मागचा बॉल जरूर कमजोर होता, मात्र थोडासा नशीबवान ठरलाय उज्ज्वल की त्या बॉलवर षटकार ठोकता आला नाहीये फलंदाजाला. फक्त 3 धावा आतापर्यंत उज्ज्वलनं खर्च केल्यात पहिल्या 4 बॉल्समध्ये. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस. सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय बी मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेक विकेट किपरच्या हातात. फलंदाजाला तिथे बाद केलं जाईल. यस, फलंदाज बाद होतोय. प्रथमेश विशे. पाटील आमच्या दादाच गाजतैना. सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतैना. सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतैना. सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतैना. अनिलदादा पाटील यांच्या स्वप्नांतून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. आणि जेव्हा जेव्हा या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे, क्रिकेट रसिकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. सर्व संघांनी चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. प्रत्येक हंगामामध्ये जेव्हा जेव्हा आयोजन झालेलं आहे तेव्हा तेव्हा भव्यता वाढत चाललेली आहे या स्पर्धेची. शेवटचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा बॉल स्वेअर आहे. वाईट घोषित करतायत पंच राकेश शहा. अवंतर धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 वर. 3-3 षटकांच्या सामन्यांमध्ये 30+ धावसंख्या निश्चितच एक चांगला स्कोर जरूर आहे. ओहो, वाईड यॉर्कर लेंथ होती, परंतु वाईड बॉल देखील आहे. थोडासा जास्त बाहेर होता. सलगचे 2 वाईड चेंडू. धावसंख्या 34. स्ट्रायकिंग एंडला अथर्व. उज्ज्वल पुन्हा एकदा. यावेळेला क्विकर बॉल पायावर आदळलाय. अपील होतंय, परंतु अपील फेटाळतात पंच, कारण बॉल डाव्या इष्टीला कदाचित सोडून जात होता.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, मात्र ती धाव मिळेल असं वाटत नाहीये. फलंदाज धावबाद होतोय. लेग बाईटचा इशारा. फक्त एक धाव मिळाली शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर डावाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आपण बघतोय 35 आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलंय जय गणेश वाफाळे बी संघानं 3 ओव्हरच्या मॅचमध्ये चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघासमोर. सरासरीनं धावा जोडाव्या लागणार आहेत. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाजी आक्रमण देखील अतिशय चांगलं आहे, दर्जेदार आहे जय गणेश वाफाळे बी संघाकडे. खरं तर 4 चांगले गोलंदाज या टीमकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये अथर्व असेल, प्रथमेश असेल, प्रतीक आणि जयेश. पण 3 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. आता ते 3 गोलंदाज कुठले असतील हे काही वेळानंतर आपल्यासमोर येईल. आपण इनिंग्स ब्रेकमध्ये आहोत. या स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय अतिशय सुंदर स्टँड्स उभारण्यात आलेले आहेत आणि ज्या व्यक्ती आज आपल्यात नाहीत त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. त्यांच्याच नावानं हे प्रेक्षक कक्ष आणि खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू कक्ष आपण बघतोय स्वर्गीय सोमनाथ गजानन पाटील आणि स्वर्गीय नईम अब्दुल शेख यांच्या स्मरणार्थ, तसेच स्वर्गीय चाहू बुद्या वडोलकर आणि स्वर्गीय गणपत गोपाळ माळी यांच्या स्मरणार्थ देखील एक चांगलं असं खेळाडू कक्ष उभारण्यात आलेला आहे. प्रेक्षक गॅलरीज स्वर्गीय नीराबाई कान्हू तळणे आणि स्वर्गीय लीलाबाई गुरुनाथ सुतार यांच्या स्मरणार्थ, तसेच स्वर्गीय रघुनाथ दुंदा वडोलकर आणि स्वर्गीय सुनीता एकनाथ मगर यांच्या स्मरणार्थ देखील आपल्याला प्रेक्षक स्टँड पाहायला मिळतोय. स्वर्गीय मारुती दगडू कांबेरे तसेच स्वर्गीय चंद्रकांत उर्फ आप्पा कांबेरे यांच्या नावानं देखील एक स्टँड आहे. स्वर्गीय बांगो दगडू कोंडिलकर आणि स्वर्गीय अंकुशराम पाटील यांच्या नावानं देखील एक अतिशय जबरदस्त असा स्टँड आपण पाहत आहोत. स्वर्गीय लक्ष्मण राघव जाधव यांना देखील आपण श्रद्धांजली देत आहोत आणि त्यांच्या नावानं देखील आपल्याला एक स्टँड पाहायला मिळत आहे. सध्या त्या स्टँडमध्ये प्रेक्षक राजा बसलेला आहे. बरेचसे क्रिकेट रसिक आपल्याला स्टँड्समध्ये पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष असं स्वागत आम्ही करीत आहोत. अनिलदादा पाटील आणि वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापेच्या वतीनं स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक 2025 मध्ये. या ठिकाणी सोरगावचे मिस्टर मंगेश भूते यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सोरगाव संघाला देखील आपण कालच्या दिवसामध्ये खेळताना पाहिलं. एक सामना त्यांनी जिंकला देखील होता. चांगला प्रयत्न त्यांचा देखील राहिला. 18 बॉल्समध्ये 36 धावा बनवायच्या आहेत क्वार्टर फायनलमध्ये दाखल होण्यासाठी. या मॅचमध्ये चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाला काय घडेल काय बिघडेल सर्व काही घडामोडी आता आपल्यापर्यंत घेऊन येतील समालोचन कक्षातून आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ PTC अँड आमने लोणाड योगी पाटील. चेक. धन्यवाद अजय गरत. प्री क्वार्टर फायनलची लढत सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या तर 35 धाबा जोडलेल्या आहेत. जय गणेश वाफाळे बस संघानं 36 धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे आणि सलामीच जोडी पाहू शकाल डायमंड ऑफ PTC हिरामन शिला त्याच्या सोबतीला पहिल्या तर शुभमला आपण पाहतोय आणि षटकाला सुरुवात करतोय प्रथमेश विषे. गोल्डन आर्म विथ PTC इनसाइड आउटचा फटका देखना कव्हरच्या डोक्यावरून स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. लाखात एक हाय माणूस भला दादा यो नावाला आला आणि दादा सापे गावाला ठाणे जिल्ह्यात. निश्चितपणे या स्पर्धेचे जनक माजी सरपंच अनिलदादा पाटील यांचं गुणगान गाणारं हे गीत सध्या आपण DJ AM च्या वतीनं ऐकतोय. परंतु या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती हिरामननं चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. ओहो, बॉलला पूर्णपणे फॉलो करणारा चेंडू, भरपूर मोठा गॅप पहिला आणि त्या गॅपमध्ये चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगला चोख प्रत्युत्तर देत असताना प्रथमेश विषय हा चांगला बॅटल पाहायला मिळू शकेल, कारण ज्या कॅलेबरीचा खेळाडू हिरामन शेलार आहेत तेवढ्याच कॅलेबरीचा खेळाडू प्रथमेश विषयला आपण पाहतोय. आणि मागील 2-3 वर्षाचा आपण जर विचार केला तर प्रथमेशनं सुद्धा भरपूर चांगला सुधार आपल्या खेळामध्ये केलेला आहे.
धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 4. हो आता मात्र बाउन्सर, क्विकली बाउन्सर, परफॉर्म डिलिव्हरी, चेंडू चला विकेट किपरच्या हातामध्ये, बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. सामना मात्र गरमदार होणार आहे शेट्टी, त्यात काही शंका नाहीये. स्टार वर्सेस स्टार हा सध्या आपण बॅटल पाहतोय. वॉर ऑफ टायटल्स, एका बाजूला चिरोबा स्पोर्ट वाशिरे, दुसऱ्या बाजूला जय गणेश वाफाळे बसंग, आणि दोघांमध्ये वर्ल्ड कप ऑफ PTC त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण लढाई होताना पाहिलेली होती. पुन्हा एक चांगला चेंडू, आणि त्या सामन्यामध्ये जय गणेश वाफाळे बसंगाने चिरोबा वाशिरा संघाला पराभूत केलं होतं, परंतु तो दिवस वेगळा होता, ती स्पर्धा वेगळी होती. आजचा दिवस वेगळा आहे, ही स्पर्धा वेगळी आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिलदार शेख आणि अन्सारबाई शेख यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रामशेठ व वैभव पाटील स्मृती चषक 2025 मध्ये पटका हाबेत केला. मिस टायमिंग, विकेट्स धोक्यात हिरामन शेलारचे आहे, परंतु अथर्व विशेष जजमेंट चुकीचं पाहिलं, अनुमान चुकीचा पाहिला, आणि त्याच अनुषंगाने झेल ड्रॉप आणि हिरामन शेलारा पहिला जीवनदान इथे मात्र मिळाला, आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. कॅचेस विन द मॅचेस हा सूत्र मात्र प्रत्येक खेळाडूंच्या डोळ्यासमोर किंवा आपल्या मनामध्ये ठाऊक असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपण एखादा फलंदाजाला जीवनदान देतोय, तो जीवनदान कधी कधी आपल्या संघाला मागात पडू शकतोय, आणि हा झेल तर हिरामन शेलारचा होता. 5 धावा धाफलक्यावरती, 5 चेंडू आतापर्यंत लिगलला टाकलेले आहेत. आणि त्यानंतर पहा जबरदस्त लेंथ रायझिंग डिलिव्हरी. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 4 डॉट चेंडू प्रथमेशने हाताळले. जबरदस्त वापसी, कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात चौकार आला होता, परंतु तदनंतर त्या पाठीमागील 5 चेंडूंवरती फक्त त्याने 1 धाव खर्च केली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 5 धावा चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू शिल्लक, आणि विजयासाठी आता इथून 31 धावांची आवश्यकता आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये किंग स्पोर्ट खानिवली संघाच्या विरोधात खेळणार आहे, आणि तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. स्पर्धेचा आता दुसरा दिवस, 4 दिवसांची स्पर्धा आहे. एकूण 46 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिलेला आहे. पहिल्या 3 दिवसामध्ये आपण एकूण 36 संघ खेळताना पाहणार आहोत. 12-12 टीमचा लॉट्स तुम्ही पाहू शकाल, आणि शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. उद्या पाहायला विसरू नका, PTCच्या व्यतिरिक्त संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना कोंडेरी विपक्ष वडवली, दुसरा सामना जय मल्हार खिरवली, आणि कोंडेरी गावातील दुसरा संघसुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. तिसरा सामना असेल जय बजरंग स्पोर्ट भावाले ब विपक्ष एकविरा स्पोर्ट खांडपे. चौथा सामना असेल ब्राह्मणदेव भाटाले विपक्ष प्रियांश 11 अकलोली. 5वा सामना असेल जयहिंद देवरुंग विपक्ष पिसे, आणि पहिल्या प्रति शेवटचा सामना असेल वीरा 11 खारबाव विपक्ष गावदेवी बापगाव. एकूण 12 संघ उद्यासुद्धा तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु आता समीकरण असेल, चालू सामन्यामध्ये 12 चेंडू शिल्लक आहेत, 31ची गरज, आणि गोलंदाज जयेश विशेषच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्ले स्पेशालिस्ट प्रथमेश विशेषकडून पाहायला मिळाले. चला वेळेला महत्त्व द्यायचं आहे प्लीज वापारी संघ, कारण यानंतर आपल्याला एक सामना अजूनही कव्हर करायचा आहे. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. ऑफ साईडला जर क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर डीप लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट लाईक फिल्डर, आणि कव्हर पॉईंटच्या अगदी मध्ये एक फिल्डर आपल्याला तैनात पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी पाहू शकाल जबरदस्त गिरकी दिली, फ्लॅट सिक्सर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फिल्डर जरूर तैनात होता, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना मात्र निघून गेला. अगदी फ्लॅट सिक्सर, रॉकेट शॉट, आणि जीवनदान आता मात्र कुठेतरी महागात पडत असताना
या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर रोख रक्कम ज्यांच्या वतीने आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक लाभलेलं आहे. सपेगावचे डासिंग पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय माणिकशेठ तरणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. नेहमीच अनिलदादा पाटील यांच्या सोबतीला खंबीरपणे ते उभे असतात. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती षटकार. जयेश विशेच्या विरोधात पहिला तर चेंडू द्यायचा आपण. या षटकाराने संघाची धावसंख्या आता मात्र डबल फिगरमध्ये आपण पाहतो. 11 धाबा धाफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. आणि तसंही जर पाहिले या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा वासेरे विलेज टोकाकडून गोलंदाजी झालेली आहे तेव्हा मात्र उजव्या हाताच्या फलंदाजांना मात्र षटकार मारणं थोडंसं सोपंच घडलेलं आहे. कारण ऑन साईडला वेगाने वारे वाहत आहेत आणि त्याचा मात्र अनेक फलंदाजाने योग्य तो वापर केलेला आहे. आणि त्यामध्ये हिरामन शेलार कसा पाठीमागे राहणार. टेनिस क्रिकेटमधील या आपल्या विभागातील जर विचार जर केला तर असा एक मात्र खेळाडू आहे की त्याच्या नावावरती एक कीर्तिमान आहे. सलग 10 चेंडूमध्ये 10 षटकार ठोकणारा हा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर पाहिला. 11 धावा धाफलक्यावरती 36 धावांचा सध्या पाठलाग सुरू आहे. अजूनही विजयासाठी आपण विचार केला तर 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये इथून 25 धावा जोडायच्या आहेत. जयेश विषय वेरिशे करण्याचा प्रयत्न करेल का की एखादी विकेट्स या षटकामध्ये आपल्या संघाला प्राप्त करून देणार का. परंतु हिरामन शेलार इज ऑन फायर. पंढरपुरी षटकार. जरूर पंढरपुरी छायचे जे पोपरेटर आहेत त्यांचा सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. अरे जे आपण निव्या कंपनीचे चेंडू वापरतोय त्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान देणारे या सन्माननीय आकाश शेठ जाधव यांचं सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये या मोलाचं सहकार्य आहे. या दोन्ही दात्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. परंतु सध्या DJ AM बैलगाडा शर्यतीमध्ये सध्या बिझी आहेत. परंतु सध्या गोलंदाजाला आणि जयगणेश वापले बस सगळा बिझी ठेवला आहे फलंदाज हिरामन शेलार. बॅक टू बॅक 2 सिक्सर जयेश विशेषच्या विरोधात. आणि आता मात्र समीकरण 10 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅपमध्ये आहे परंतु जबरदस्त झेल, अगदी लो झेल होता, अगदी जमिनी लगत तो झेल पकडलाय. आणि एकेरा पहिला धक्का लागत असताना पहिला विकेट इथं प्राप्त केलाय. जय गणेश वापाले बस संघाने. हिरामन शेलार बॅक टू द डगआउट. कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. आउटफील्डमध्ये करणचं खमालीचं क्षेत्ररक्षण. याची असं वाटलं की चेंडू गॅपमधून बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून जाईल परंतु फटा पोस्टरवर निघला करण. अशी स्थिती सध्या आपण तिथे पाहिली. परंतु बाद होण्यापूर्वी 8 चेंडूचा मात्र सामना केला हिरामन शेलारनं. 2 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं 17 धाबा त्याच्या बादमधून निघाल्या. आणि जसा हिरामन शेलार बाद झाला 3ऱ्या क्रमांकावरती आलाय माइटी महेंद्र मागे. संघाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर आता मात्र माइटी महेंद्र माघेला आता पुढे यावं लागेल. कारण 9 चेंडू तुमच्याकडे आता शिल्लक आहेत आणि त्या 9 चेंडूंमध्ये 19 धाबा इथून तुम्हाला जोडायच्या आहेत. आणि याच सिच्युएशनमध्ये पाहिल्या तर माइटी महेंद्र मागे चे बॅटिंग आपल्याला चांगल्या दर्जाची पाहायला मिळत असते. फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट ही उपमा माइटीला जेव्हापासून दिली गेली तेव्हापासून माइटीच्या खेळामध्ये सुद्धा मात्र भरपूर आपण बदल होताना पाहिलेला आहे. परंतु क्रिकेटचा खेळ कधीही क्रिकेटच्या खेळामध्ये वार पलटवार या बाब आपण सातत्याने पाहत असतो. परंतु जयेशनं एक सफलता मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. परंतु या ठिकाणी माइटीची विकेट सुद्धा धोक्यात आहे. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. 1 2 3 आणि चेंडू मात्र धरतीला दान झालाय. झेल ड्रॉप. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय वाफलेकरांनी.
कठीण झेल होता तो मात्र सोपं केलं होतं करणनं, परंतु हा सोपा झेल कठीण गेलाय. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. नेहमीच सांगतो मित्रांनो, रक्तदान करा, मतदान करा, कन्यादान करा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये एखाद्या फलंदाजाला जीवनदान देऊ नका. फार घातकी हा जीवनदान असतो. आणि इथे मात्र पाहू शकाल माहितीला जीवनदान देणं म्हणजे ही धोक्याची बाब. झेल सुद्धा ड्रॉप केला, त्यानंतर पाहू शकाल चेंडू सुद्धा डॉट निघू शकला असता, परंतु 2 धाबा मात्र या ठिकाणी 10 फलकामध्ये 8 झाल्या. त्याचा मात्र फायदा झाला चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाला. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 20 वरती जाऊन पोहोचलेली आहे. एकूण धाबा. ओहो, चांगला चेंडू लावून अपील. आय थिंक असं वाटतं की हाईट फॅक्टर असावी, त्याचमुळे मात्र ही पंचाने अपील फेटाळली. लीग बायच्या स्वरूपात इथे मात्र या ठिकाणी 1 धाव मात्र जोडली गेली आणि आता मात्र फरफडली 20 धाबा दाफालकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त वापसी, अप्रतिम कमबॅक जयेश विशीच्या वतीने पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या विरोधात आले होते, 12 धाबा तरी खर्च केल्या होत्या. परंतु मागील 3 चेंडूचा आपण जर विचार केला तर जरूर चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाच्या फलंदाजांना त्याने मात्र कुठेतरी संकटामध्ये टाकलंय. कारण आता मात्र चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 मध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना. हा चेंडू मात्र फार निर्णायक असेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी वाशिरे संघ या मॅचवरती कब्जा निर्माण करू शकतो. परंतु या चेंडूवरती मोठा फटका जर आला नाही तर मात्र शेवटच्या क्षणामध्ये फलंदाजावरती प्रेशर पाहायला मिळू शकेल. परंतु तसं काही केलं नाही. आलाय डॉट चेंडू. जबरदस्त या ठिकाणी स्पेल आपण जयचं पाहतोय, कारण कमबॅक त्याने चांगल्या प्रमाणे केलाय. कारण 2 षटकार आल्यानंतर तो मात्र खचून गेला नाहीये, लढला त्या ठिकाणी आणि लढावत लागेल. कारण हा सामना दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 36 धाबांचा पाठलाग करत असताना 20 धाबा धावफलकावरती लागल्या गेला. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडूमध्ये 16 धाबांची गरज आहे. चला लगेच फिल्डिंग लाभाची आहे. पंच मात्र त्या ठिकाणी वॉर्न करतायत. जबरदस्त इथे खेळ सध्या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहतोय. 2 बलाढ्य टीम सध्या आपण पाहतो एकमेकांच्या विरोधात लढतायत परगा टेनिस क्रिकेटमधील. कारण दोघांनी पहिले तर एक काल गाजवलेला आहे, परंतु सध्याचा आपण जर विचार केला तर चालू सीझनमध्ये या वाफाले बस संघ सध्या 2ऱ्या क्रमांकावरती रँक करतोय. आज पहिल्या क्रमांकावर रँक करणारा संघ सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला. पहिल्याच फेरीमध्ये त्याचा पराभूत झाला. विदाउट विवेक शेलारच्या अनुपस्थितीमध्ये तो संघ उतरला आणि आज त्याची उणीव का भासली त्याचं मात्र जरूर उदाहरण आज खालिंग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये आता इथून 16 धाबा जोडायच्या आहेत आणि गोलंदाज आता मात्र सज्ज होतोय प्रतीक विषय. एका बाजूला प्रतीक तर दुसऱ्या बाजूला माटी महेंद्र मागे. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर उज्ज्वल शेलारचं येणं बाकी आहे, जयेश शेलारचं येणं बाकी आहे. परंतु आता चेंडू फक्त तुमच्याकडे शिल्लक आहे 6. त्या 6 चेंडूमध्ये माटी महेंद्र मागेची आता मात्र चमकदार कामगिरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की प्रतीक विषय त्याच्या विरोधात या ठिकाणी जबरदस्त अटॅक मात्र इथे करण्याचा प्रयत्न करेल. आमच्यापासून दूर चाललाय, अर्ध विकेट मारा करतोय. पहिला चेंडू बाद चिकाडा आणि विकेट किपर सुद्धा तिथे केली आहे चूक. हा सामना जर या क्षणाला जर जय गणेश वापाली बस संघाने जर गमावला तर कुठेतरी फिल्डिंग डिपार्टमेंट कारणीभूत ठरू शकेल. कारण सामना अजूनही संपला नाहीये. जोपर्यंत माहिती खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित आहेत वाशिरेकरांच्या. कारण पहिला चेंडू जरूर डॉट आलाय, परंतु अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 5 मध्ये आता इथून 16 धाबा जोडायच्या आहेत. चेसिंग इज कंपल्सरी हा प्रमुख नियम या स्पर्धेमध्ये पाहतोय. परंतु चांगल्या चेंडूने सुरुवात प्रतीकने केली. जरूर पहिल्या चेंडूवरती आय थिंक लगभग माटीला मात्र त्या ठिकाणी जाळ्यामध्ये फसवला होता, परंतु कुठेतरी विकेट किपरकडून ती चूक घडली. पुन्हा अर्ध विकेटने मारा करतोय. आपल्याकडे चेंडू पूल केलाय आणि सक्सेसफुल वंडरफुल येतोय या माहिती षटकार. आता मात्र आपली ओळख निर्माण करून देण्याची ही वेळ नाहीये, ही वेळ आहे लढण्याची. कारण ज्या धाबांची आवश्यकता आहे त्या धाबांचा पाठलाग करत असताना मात्र मातीच्या बाटमधून आलाय हा पहिला षटकार. आता चेंडू शिल्लक आहे 4
आणि विजयासाठी धावांची गरज आहे 10. चूक केली प्रत्येक विषयानं, कारण माहितीसाठी तुम्ही जर याप्रमाणे जर लेन ठेवली तर अशाच प्रमाणे तुम्हाला पुलचे अंदाज माहितीच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतात. आणि ती चूक प्रत्येक विषयाकडून घडली गेली आणि या शेतकऱ्यांना मात्र कुठेतरी या सामन्याचं चित्र थोडंसं बदललं गेलं. 2 झेल उडाले होते माहितीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर पहिला झेल अथर्व विषयने मात्र आय थिंक हिरामन शिलारचा ड्रॉप केला होता. त्याच्यानंतर दुसरा झेल माहितीचा उडाला, तो झेल करणनं ड्रॉप केला. त्याच्यानंतर पुन्हा बॅटची काढा होती इष्टाच्या पाठीमागे प्रथमेशने मात्र ती चूक केली आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धाबांची गरज. ओहो, परफेक्टली फुलर लेंथ, परफेक्टली डिलिव्हरी, छॉप करण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रमाणात त्या चेंडूची लेंथ मात्र माटीला उमगता आली नाहीये, ओळखता आली नाहीये आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. प्रत्येक डॉट चेंडू मात्र होप्स वाढवेल जय गणेश वापाले ब संघाच्या खेळाडूंचं मनोधैर्य त्यांचं मात्र उंचावेल. परंतु जसा एखादा मोठा फटका आला तर मात्र वाशेरकर सुद्धा मात्र त्या ठिकाणी आनंदात साजरा करू शकतील. 3 मध्ये आता विजयासाठी 10 धाब्यांची गरज. डोलायमान स्थितीमध्ये सध्या सामना पाहायला मिळतोय. ओ, फटका पात्र उंची जास्त मिळाली, जयेश विशेष आला, चेंडू खाली, शॉट मिड विकेटला, पुन्हा झेल ड्रॉप. आज असं वाटतं की निर्धार केला वापालेकरांनी की आज झेल पकडायचाच नाही, कारण हा 4था झेल ड्रॉप केलाय आणि कुठेतरी पाहिलं तर हा फटका सुद्धा वाऱ्याच्या विरोधात केला होता. त्याचप्रमाणे अशा प्रमाणे अशा स्थितीमध्ये झेल घेणं सुद्धा एवढं इझिली नाही आहे. परंतु प्रयत्न चांगले केले होते. जयेश शिलानं डीप मिडविकेटला तो उभा होता आणि लगभग शॉट मिडविकेटला येऊन त्याने तो प्रयत्न केला, परंतु 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. आणि आता मात्र समीकरण 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये 8 धाबांची गरज. म्हणजे या चेंडूवरती किमान 2 धाबा तरी येणं गरजेचं आहे तर हा सामना जिवंत ठेवायचा असेल तर. परंतु माहितीची रणनीती काय असेल की या चेंडूवरती तो मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न करेल की एखादा गॅप तो शोधण्याचा प्रयत्न करेल. भरपूर प्रश्न आता मात्र निर्माण झालेले आहेत की प्रत्येकची सोच काय असेल की त्याच्यापासून दूर तो मात्र चेंडू ठेवेल का. ओहो, जबरदस्त कटर होता, चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये, चेंडू आलाय डॉट. आणि आता मात्र या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व राखण्यामध्ये यश आलाय टीम जय गणेश वापाले ब संघाला. जबरदस्त फायटर संघ आहे आणि आता मात्र अथर्व विजयने सुद्धा सुटकेचा श्वास सोडला असावा, कारण त्याच्याकडून चूक घडली होती. विकेट किपरनं सुटकेचा श्वास सोडला असावा, करणनं सुटकेचा श्वास सोडला असावा, कारण 1 चेंडू शिल्लक आणि 1 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धाब्यांची गरज होती. परंतु हा सामना जिंकलाय टीम जय गणेश वापाले ब संघानं. अभिनंदन टीम वाफाले ब अँड हार्ड लक शेरवा स्पोर्ट वाशिरे, हार्ड लक माय टीम महेंद्र अँड हार्ड लक विश्वाजी मागे. आणि आय थिंक हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात 5 वेळा आले होते आणि 5ही वेळा जय गणेश वापाले ब संघाने वर्चस्व